कधी फेवरेट सिंगर फेवरेट ॲक्टर यांची कधी फेवरेट डिश खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर कमेंटमध्ये सांगा. गुरु रंधावा माझा फेवरेट सिंगर आहे इंडियन आणि त्याची आपण आता फेवरेट डिश खाणार आहोत दाल मखनी. तर आता ठाण्याला जाणार आहोत आपण दाल मखनी खायला. पनीर टिक्का या दाल मखनी? दाल मखनी या वेज पुलाव? दाल मखनी या मलाई कोफ्ता? दाल मखनी. लोकल 12:24 कल्याणला जाणारी धीमी लोकल आहे. प्लॅटफॉर्म फायनली आता आपण पोहोचलो आहे ठाणा स्टेशनला आणि आता 5 मिनिटावर आपल्याला आहे आता हॉटेल. ह्या हॉटेलला आपण खाणार आहोत आता दाल मखनी. बसलो आहे हॉटेलला आणि आता मागूया आम्ही दाल मखनी. दाल मखनी घ्या. दाल भरपूर रेस्टॉरंट शोधले पण आम्हाला तिथे भेटला नाही. आता आम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे. 10 मिनटं इकडे तिकडे शोधून आता आपल्याला भेटलेलं आहे शिवसागर हॉटेल. प्युअर व्हेज आहे. हे हॉटेल पाहायला गेलं तर खूप मोठं आहे. वरती सर्व AC रूम आहेत, खालती आपल्या नॉर्मल रूम आहेत आणि हे हॉटेल प्युअर व्हेज आहे. आता ऑर्डर दिलेली आहे दाल मखनीची आणि तोपर्यंत आम्ही आता डिस्कस करतो, टाइमपास करतो. फायनली आपल्या समोर आहे दाल मखनी आणि आहे पंजाबी डिश. याच्यासोबत आपण 2 रोट्या मागवल्यात आणि आपण आता खाऊया, टेस्ट करूया. पहिली पाहू शकता पूर्ण घेतलेल्या 2 वाट्यांमध्ये. आता दोघांना असं झालं आहे आता कधी खातोय. दोघं पण एक्सायटेड होतो खाण्यासाठी. आता झालेलं आहे वाढून. आता आपण ताव मारूया खायला. व्हिडिओ तुम्हाला मस्त आणि एकदम भारी वाटत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. बघ पहिले खाऊन बघ शुभ. कशी चव कशी? गोड आहे. गोड आहे. बारे बारे खाऊन बघ. बाप गोड लागते. नॉर्मल आपल्या बाहेरसारखे मस्त लागते. बाप आता दाल मखनी आणि रोटी आता आमची खाऊन झालेली आहे आणि दोन्ही रोट्या संपलेल्या आहेत आणि आता आपण राईस मागवणार आहोत. ही डिश आहे ती खूप एक नंबर आहे. तुम्ही पण खाऊन बघा. कधी खाल्ली असेल तर. मी तर फर्स्ट टाइम खाल्ली ही डिश
आणि हिची चव आहे एकदम गोड आहे, थोडीशी गोड आहे नॉर्मल, पण एकदम मस्त लागते खायला पण. तर आता रोटी आणि ती खाऊन झालं आहे. आता आपण थोडं राईस मागवणार आहोत. व्हिडिओ बघायचे तुम्ही चालूच ठेवा, आता थोड्या वेळातच राईस येईल. तर गाईस, तुमचं कोणतं फेवरेट ॲक्टर्स सिंगर्स असे कोण असतील तर कमेंटमध्ये सांगा असले तर, आणि त्यांची कोणती डिश असेल ती पण सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि जास्त सबस्क्राईब करा. दाल मखनीसाठी मी आता 200 रुपये घाललेत, जरा लाईक करा 200 रुपयासाठी तरी. गाईस, तुम्ही कधी दाल मखनी खायला गेलात तर सगळीकडे अवेलेबल नसते, तर पहिले विचारून घ्या. आता मी 4-5 रेस्टॉरंट शोधले, तिथे आता अवेलेबल नव्हती, पण आता त्या शिवसागर कुठलं तरी आहे हॉटेल, त्याच्यामध्ये आता भेटले आपल्याला. तर मी पहिलं ह्या हॉटेलमध्ये येऊन विचारलं दाल मखनी अवेलेबल आहे का, तर तुम्ही पण विचारून बघा आणि खा. आता माझी एवढीच दाल मखनी उरले. ही बघा बादली, आता थोडीशीच राहिली ह्याच्यामध्ये पण. आणि आता राईस खायचं आहे यासोबत, तेवढ्यामध्ये राईस खायचं आहे आपल्याला. आता 5 मिनटाचा वेट करून आता राईस आलेला आहे आणि आता वापस ताव मारूया खायला. आता पूर्ण झालेली डिश क्लिअर, एकदम खाली चकाचक क्लीन. हे पाहू शकता सर्व राईस, दाल मखनी आणि सर्व प्लेटी खाली. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.